नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत मोदक। ना रवा ना मैदा वापरता एकदम 15 दिवस टिकणारे मोदक करणार आहे। रेसिपीला सुरुवात करू। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाचं पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यायचं। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि तेलाचं मोहन टाकलेलं आहे मोठे 2 चमचे। पहिले चमच्याने मिक्स करायचं, गरम आहे त्यामुळे कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं किंवा तुपाचं टाकलं तरी चालतंय। चांगलं चमच्याने मिक्स करून झालं की मग हाताने करून घ्यायचं, म्हणजे तेलाचे चिटके लागत नाहीत। चांगलं असं चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला। असं चांगलं जेवढं चोळून तेवढं चांगलं मोदक होती ना। आणि चांगलं पिठाला असं हाताने चोळून घ्यायचं सगळं तेल। खुसखुशीत चांगले मोदक होतात। मग असं एक घट्ट गोळा झाला पाहिजे। मग असं झालं की चांगलं झालंय, परफेक्ट म्हणायचं। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, कारण लूज गोळा मळायचा नाही आपल्याला पिठाचा। एकदम असं टाईट गोळा मळायचा आहे, असं पुरीसारखं नाही करायचं। पुरीसारखं जर केलं तर नरम पडतात मोदक, त्यामुळे असं टाईटच गोळा मळायचा। पीठ मळून झाले त्यावर झाकण ठेवायचं आणि 20 मिनिट भिजवून द्यायचं। ते पीठ भिजते तोपर्यंत तिकडं सारण करून घेऊ। 1 चमचा तूप टाकलेले, त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे, काजू बदाम आणि मनुके टाकले तर आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकतात। आणि 1 नारळ घेतलेला आहे, 2 वाटी नारळ आहे। वल्ला नारळ हे खिसून घ्यायचं बारक्या खिसणीनं। मी पाठीभागचा काळा भाग काढलेला नाहीये। 3 ते 4 मिनिटं मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं। असं छान असं परतलंय, भरपूर असं नारळामध्ये पाणी असतंय आणि असं परतून घेतलं म्हणजे पाणी पण कमी होतं त्यामधलं आणि टिकण्यासाठी बी मोदक जास्त दिवस राहतात। त्यामुळे असं 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचं। कलर चेंज करायचं नाही। त्यामध्ये 1 वाटी त्यामध्ये बारीक आपल्याला गूळ टाकायचा। 2 वाटी नारळाचा खिसे म्हणजे 1 वाटी गूळ टाकायचा आणि तेही मिक्स करायचं। जास्त मिक्स करायचं नाही, मिडियम गॅसवरती करायचे पण। आणि गुळ असं थोडासा मेल्ट झाला की सगळं मिक्स झाला की मग त्याला 1 मिनिटासाठी परतायचं, जास्त परतायचं नाही। छान असं परतून झालंय आणि असं सारण रसशी ठेवायचं। थोडी विलायची पावडर टाकायची आणि थोडंसं जायफळ टाकायचं। जायफळ छान लागतं गूळ टाकलेलं असल्यावर सारणमध्ये। तर मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून ठेवायचं। गरम पॅनमध्ये ठेवायचं नाही, गरम पॅनमध्ये जर ठेवलं तर गुळ असं कडक होतंय। पीठ चांगलं भिजलेलं आहे, गोळा घ्यायचा त्याचा। असं थोडं थोडं पीठ घेऊन पण तुम्ही असं लाटी लाटू शकता, पण मी असं एकदम 4-5 लाटी लाटणार आहे। म्हणजे अशी एक मोठी चपाती लाटायची, पातळ लाटायची, जास्त जाडही नाही जास्त पातळ नाही करायचं। जास्त पातळ जर केलं तर मोदक करताना ते फुटण्याची शक्यता असते। जास्त जाड केलं तर असे खुसखुशीत मोदक होत नाहीत। त्यामुळे असं मध्यम साईजची जरा थोडीशी लाटायची, असं निरे केल्यासारखं करून घ्यायचं। त्यामध्ये भरपूर सारण भरायचं आणि असंही मोदक करायचं सोप्या पद्धतीने। वरचं राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं। छान अशा काय आलेले तर अजून एका पद्धतीने तुम्हाला मोदक करून दाखवते। आता हातावर अशी कळ्या करून घ्यायच्या, असं जेवढ्या होतील तेवढ्या कळ्या करून घ्यायच्या आणि 2 बोटाच्या मध्ये दाबून घ्यायचं। मग चांगली अशी कळी होती, त्यामध्ये सारण भरून घ्यायचं बसून तेवढं। जेवढं सारण भरून तेवढं गुबगुबीत होईल तेवढं छान वाटतं। मग असेही करून घ्यायच्या, असे छान वाटतं। आता 3ऱ्या पद्धतीने पण दाखवते। 3 पद्धत दाखवायला लागली तुम्हाला। असं 2 बोटांना दाबून कळ्या करून घ्यायच्या, जेवढ्या होत्या तेवढ्या कळ्या करून घ्यायच्या आणि असं हातावरती घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं, जेवढं बसन तेवढं। रसरशी सारण झालंय त्यामुळे एक लगेच गरम पॅनमधनं काढून ठेवायचं, म्हणजे असं गुळाचं कडक होत नाही। आणि बघा असं पळपटर ठेवायचं आणि दोन्ही बाजूकडून हलक्या हाताने असे दाबून घ्यायचं, वरती घ्यायचं। असं झटकीपट असे मोदक तयार होते। कळ्या किती छान आले तर असेच मोदक सगळे करून झाले तर हे सगळे मोदक तयार झाले की मिडियम गॅसवरती तेल गरम करायचं। तेल जास्त गरमही नसलं पाहिजे, मोठा गॅस करायचा नाही, मध्यम गॅसच ठेवायचा। मोठा जर गॅस केला तर मऊ होत येतं मोदक। तर मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं त्याला आणि मग नंतर मऊ होतं तळून झाल्यावर। मोठा गॅस असला की ते पटकन तळलं जातंय। असं दोन्ही बाजूकडून आलटून पलटून शेकून घ्यायचं। खालच्या बाजूकडून 1 ते 2 मिनिटासाठी शेकलं की मग पलटी करून घ्यायचं। छान असा कलर आलेला, सगळ्याला एकसारखा कलर आलेला आहे। आता काढून घेऊ। यापेक्षा जास्त तळायची नाही तर तळून झाले तर की छान असा कलर आलेला आहे आणि खुसखुशीत मोदक झाले तर हे काढून घ्यायचं एकदा चाळणीवरती, म्हणजे जास्त तेल असं सगळं नितळून घ्यायचं। म्हणजे छान असे मोदक होतात, तेल पित नाही तर काही नाही, एकदम असे मोदक छान 15 दिवस टिकत येतं।
एकदा मोदक करून ठेवायचे आणि गणपती बाप्पा आहे पण तोपर्यंत राहतात. सगळे मोदक तळून झाले तर पाहू शकता तुम्ही एकसारखा सगळ्याला कलर आलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने असं कळ्या पण छान पडलेल्या आहेत. तुम्हाला एक तोडून दाखवते, एकदम अशी खुसखुशीत झाले आणि आतमध्ये भरपूर सारण भरलेलं. मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं 8 ते 10 मिनिटासाठी. छान असे मोदक झाले तर हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.